मंडळी, आज आपण आदित्य सेल्स आणि सर्व्हिस वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आपण एक नवीन शोरूम सुरू केलेले आहे. आपण आता स्वतःच्या स्वमालकीच्या जागेमध्ये आलोय. तर आम्ही आता लागणार आहे हे शेण काढण्यासाठी शेण खोरे आहे. हे आपल्याला शेतीसाठी लागणारं खोरं आहे. हे दाताळ आहे, 4-5 दाती आणि 6 दातीचं असं ते दाताळ पण आहे. दुसरं आपण हे गायींसाठी वॉटर बाउल आहे, हे सुद्धा वापरू शकतो. तसंच आपल्याकडं इथं पंप डबल मोटर मध्ये येणारे पंप आहेत, त्याला जे की 12-14 ची बॅटरी येते ते आहेत. तसंच आपल्याकडे इथं आता हे पेट्रोलच्या रेंज मध्ये आहेत, म्हणजे 2 स्ट्रोक आहेत, 4 स्ट्रोक आहेत. याद ॲग्रोमा आणि PMT या कंपनीचे नामांकित ब्रँडचे आपल्याकडे पंप आहेत. तसेच आपल्याला हे दुधाच्या मशीनला लागणारे पाईप आहेत, नळाचे पाईप आहेत, कार वॉशर आहेत, ब्रश कटर आहेत. दुधासाठी लागणारे हे एक 10 लिटरचे कॅन आहेत. हे लागणारे आपल्याकडे पाईप आहेत, STP ला लागणारे पाईप. तसंच आपल्याला ही वॉटर पंप आहे, जो की आपल्याला पाण्यासाठी लाईट गेली तर तो वॉटर पंप आपल्याला उपयोग येतो. ही आपल्याकडे आदित्य कंपनीची हे मिल्किंग मशीन आहे. तसंच आपल्याकडे हे सह्याद्री ॲग्रोवेट संगमनेर ह्या कंपनीचं सुद्धा आपल्याकडे मिल्क मशीन आहे. तर त्याप्रमाणे आपल्याकडे डिझेल इंजिन आहे, जे की आपल्याला रसाचा गुऱ्हाळ असेल किंवा कुटी मशीन असेल याच्याकरता आपण वापरू शकतो. दुसरं अजून हे जे आहे आपल्याकडे ते हे तुमच्या STP पाईपला गुंडाळण्याकरता रोलर आहे. तो रोलर एका जागेवरच आपण बसून गुंडाळू शकतो. दुसरं आपल्याकडे हे इंजिन कोळप आहे. ह्या इंजिन कोळपाला एक 2.5 HP चं इंजिन आहे, पेट्रोल वरती चालतं. याला ताकद चांगली आहे आणि हे एका तासाला 600 मिली पेट्रोल लागतं आणि ह्याची कार्यक्षमता चांगली आहे. 3 तासामध्ये 1 एकर कोळपणी होते. तसंच आपल्याकडे हे टोकन यंत्र आहे. त्या टोकन यंत्राने सुद्धा आपल्याकडं बियाची बचत होती, एका लाईन मध्ये सगळं टोकलं जातं आणि मजुराची बचत होती. त्याचप्रमाणे आपल्याला हे दुसरं टोकन यंत्र आहे, जे की आपल्याला खत आणि बी असं 2 in 1 आहे, दोन्ही आपल्याला हे चालू शकतं. तसंच ही मॅट आपल्याला गायींसाठी लागणारी मॅट आहे. हे 6.5x4 ह्या साईज मध्ये येते, 7x4 ह्या साईज मध्ये पण येते. हे सह्याद्री ॲग्रोवेटचीच आपल्याकडे मॅट असते. ब्रँड आहे तो आणि वापरण्यास चांगला आहे आणि लाईफ चांगली आहे त्याची, कारण त्याच्यामध्ये त्या जे मॅट आहे त्याच्यामध्ये एक नायलॉनचा धागा त्यांनी वापरलाय, त्याच्यामुळं खराब होण्याचं प्रमाण कमी आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे हे गाड्यावरतीच ब्रश कटर आहे. हे ब्रश कटर सुद्धा आपण भरपूर विकलेले आहेत. लोकांचा, शेतकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे त्याला आणि फायदा होतो, बागेत वगैरे वापरण्याकरता चालतं. तसंच आपल्याकडे हे कोयता आहेत, खुरपी आहेत, विळा आहे. हे छोटस टोकन यंत्र आहे. शेंगा फोडणीचं मशीन आहे. ते 2 प्रकारचे येतात याच्यामध्ये, हे एक येतं आणि हे एक येतं. असे मशीन आहेत. आपल्याकडे प्लास्टिक मध्ये पण रेंज आहे, बकेट आहेत किंवा घमेले आहेत, असं आहे. बाकी आपल्याकडे हे जे लागणारे स्पेअर आहेत, आपला मेन सर्व्हिसचा व्यवसाय आहे, म्हणजे आपण दुरुस्तीचं मूळ काम आहे आपलं. तर आपण दुरुस्तीमध्ये सगळ्या पंपाचं, पेट्रोल पंप, बॅटरी पंप, हात पंप, STP पंप, ब्रश कटर ह्याचे स्वतः आम्ही दुरुस्ती करून देतो, चांगली सर्व्हिस देतो. ते सगळे ह्या रेंज मध्ये बेल्ट असतील, हे चिंटू पंप असतील, की त्याला लागणारे सगळे आहे साहित्य. ह्या इटालियन गन आहेत, ह्या ॲग्रोमाचे गन आहेत. हे लागणारे सगळे पंप म्हणजे रेंज आहे. बॅटरी पंपात लागणारे आहे 12-8 मध्ये आहेत, 12-12 मध्ये आहेत. आणि त्याला लागणारी ही सगळी जे स्पेअर पार्ट आहेत ते आहेत. आपल्याकडे नुसतं इंजिन म्हटलं तरी मिळतं आपल्याकडे, म्हणजे पेट्रोल पंपाचं जर इंजिन लागणार असेल तर हे 2 स्ट्रोक मध्ये येतं, 4 स्ट्रोक मध्ये असे 2 प्रकारमध्ये येतात. हे दुधाच्या मशीनला लागणारं साहित्य येतं, क्लॉ असतील, पल्स लिटर असतील, किती हवाला लागणारे साहित्य असेल. तसंच आपल्याकडे नौजलची पण भरपूर रेंज असते, बरेच असे नौजल येतात. हे मॅट मध्ये रेंज आहे सगळी. हे 4 प्रकारचे मॅट आहेत, जे की आपल्याकडं जास्त करून चालणारे सह्याद्री ॲग्रोवेटचे आहेत. ते आपल्याकडं 6.5x4 आणि 7x4 असे 2 प्रकार येतात. तसंच आपल्याकडं इथं प्लास्टिक मध्ये रेंज आहे. हे गमेले असतील, उंचीला असणारी ही नायलॉनची जाळी आहे, जे की ही आपल्याला ह्याच्या काकडीसाठी लागते. हे STP करता लागणारे स्टँड आहेत. हे बेल्ट आहेत, STP चे करता आहेत, मिल्किंग मशीन करता आहेत, परत कुटी मशीन साठी लागणारे हे आहेत. तसंच हे कुटी मशीन साठी लागणारे हे ब्लेड आहेत, जे आपल्याला दात्र्याचे ब्लेड येतात, प्लेन येतात. हे अशा प्रकारचे सर्व ब्लेड आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर आपल्याला
कधी कुठली शेतीसाठी लागणारी वस्तू लागत असेल तर अवश्य आदित्य सेल्स अँड सर्व्हिस वॉटर स्टेशनला या, अवश्य भेट द्या. धन्यवाद.